हॅलो ट्रेडर्स. आज आपण बघणार आहोत की 5 जानेवारी 2026 ला मार्केट काय रिॲक्ट करू शकतो. आपण बघू शकता डेली टाइम फ्रेमवर मार्केटने ऑल टाइम हाय लावले बँक निफ्टीने. बँक निफ्टीमध्ये डे टाइम फ्रेमवर बुलिश मॉर्गोजो कॅन्डल स्ट्रॉंगली फॉर्म झालेली. बाहेरच्या कंट्रोलमध्ये पूर्ण मार्केट आहे. आपण बघू शकता की 2 जानेवारीला मार्केट फ्लॅट ओपन झालं होतं. त्याच्यानंतर मार्केट ओपन झालं 59,757 ला आणि क्लोज झालं 60,150 ला. मार्केटने हाय लावला 60,203 चा. मार्केट आता ऑल टाइम हायला ट्रेड करते. डेली टाइम फ्रेमला बघू शकता आपण मार्केट या रेजिस्टन्स झोन जवळ ट्रेड करत आहे. 5 जानेवारीला मार्केट हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सला ब्रेकआउट जर केला तर ब्रेकआउट केल्यावर मार्केट एक रिटेस्ट घेऊ शकतो. डेली टाइम फ्रेममध्ये रिटेस्ट घेतल्यानंतर आपण पुढच्या वीकमध्ये मार्केट अपसाइड जाण्याचे खूप चान्सेस आहेत. अँड या रेजिस्टन्स झोनपासनं जर सेलर्सने कंट्रोल घेतला तर मार्केट आपल्या या क्रुशियल सपोर्टपर्यंत येऊ शकते. मार्केट इथून इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर बघूया की बँक निफ्टी काय म्हणते. सो आपण बघू शकता 1 जानेवारीला मार्केट इथं ट्रेड करत होतं. मार्केट ट्रेड करत असताना आपला एक चार्ट पॅटर्न इथे बनला. तो आहे असेंडिंग ट्रायंगल. असेंडिंग ट्रायंगल ब्रेकआउट करत 2 जानेवारीला मार्केट 1 आवरच्या टाइम फ्रेमवर वरती मूव्ह केलं आणि ऑल टाइम हाय लावला. आता आपण बघू की 1 टाइम फ्रेमवर मार्केट काय मूव्ह करू शकतं. 1 टाइम फ्रेमवर हा आपला क्रुशियल सपोर्ट आहे. मार्केट इथून बायर्सच्या कंट्रोलमध्ये आलं तर मार्केट इथून एक रिटेस्ट घेऊन मार्केट काही पुढच्या वीक्समध्ये वरती जाण्याची शक्यता आहे. 1 आवरवर 9 EMA वर मार्केट 9 EMA च्या जेवढ्या वरती असेल तेवढ्या बायर्सच्या कंट्रोलमध्ये. एकदाच 9 EMA च्या खाली मार्केट एकही कॅन्डल क्लोज झाली तर मार्केट आपल्या या क्रुशियल सपोर्ट पर्यंत येऊ शकतं आणि या क्रुशियल सपोर्टला ब्रेक करण्याचे चान्सेस मार्केटचे हाय प्रोबॅबिलिटी आहेत. आणि आपण बघू शकतात बारीक नोटीस केलं तर मार्केट सध्या या चेनमध्ये अप साईडला मूव्ह करतंय. ही चेन जेवढ्यापर्यंत ब्रेक होत नाही तेवढ्यापर्यंत मार्केट सेलरच्या कंट्रोल्समध्ये येणार नाही. मार्केट 5 जानेवारीला ही जी आपली एक सपोर्ट आहे 1 टाइम फ्रेमवरचा त्या सपोर्टला रिस्पेक्ट करत मार्केट इथे एक वेळेस रिटेस्ट करून मार्केट वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी चान्सेस आहेत. आता आपण बघूया 15 मिनिट टाइम फ्रेमवर बँक निफ्टी काय रिॲक्ट करेल. 15 मिनिट टाइम फ्रेमवर आपण बघू शकता की इथे एक क्रुशियल सपोर्ट आहे. तो सपोर्ट जर बँक निफ्टीने ब्रेकडाऊन केला तर मार्केट आपल्या या सपोर्टपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. तो आहे 59,700 चा. बिकॉज हाय प्रोबॅबिलिटी चान्सेस असू शकतात की 15 मिनिटवर मार्केट हा जो आपला रेजिस्टन्स आहे ऑल टाइम हायचा, हा जो रेजिस्टन्स आहे आपला ऑल टाइम हायचा, इथे जाऊन मार्केट इथून वरती 15 मिनिटावर जाण्याचे चान्सेस आहेत. गेलं तर चान्सेस आहेत की मार्केट इथं बायर्सला ट्रॅप करेल. बायर्सला ट्रॅप केलं तर मार्केट या क्रुशियल सपोर्ट पर्यंत येऊ शकते. तर आपण बघू शकता मार्केट प्रॉपरली एक ट्रेंड लाईन फॉलो करत
अप साईडला जाते. जेवढापर्यंत हा जो सपोर्ट आहे आणि 9 EMA खाली कॅन्डल क्लोज होत नाही आणि या सपोर्ट पर्यंत येत नाही, तेवढ्यापर्यंत सेलर्स च्या कंट्रोलमध्ये बँक निफ्टी जाणार नाही. जेव्हा पण हे जे आपले 9 EMA खाली 15 मिनिट कॅन्डल क्लोज झाली और हा जो हा जो ट्रेंड लाईन जाते, या ट्रेंड लाईनच्या खाली मार्केटने एकही कॅन्डल क्लोज झाली तर प्रोबॅबिलिटी चान्सेस आहेत की मार्केट डाऊन साईडला येऊन हा जो आपला सपोर्ट आहे इथपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहेत. हा झाला आपला एक सेटअप. आता आपण बघूया इंट्राडे साठी निफ्टी बँक काय रिॲक्ट करू शकते 5 मिनिट टाइम फ्रेमवर. आपण बघू शकता हा एक 5 मिनिट टाइम फ्रेमवर क्रुशियल सपोर्ट आहे. 5 जानेवारीला बँक निफ्टी गॅप अप ओपन झाली तर चान्सेस आहेत निफ्टी या सपोर्टला एक वेळेस रिटेस्ट करेल. या सपोर्टला रिटेस्ट केल्यानंतर मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. अँड आणि मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर बायर्सच्या कंट्रोलमध्ये मार्केट येण्याचे चान्सेस आहे आणि बायर्स या रेजिस्टन्सला पर्यंत मार्केट घेऊन जातील. या रेजिस्टन्स नंतर हा जो आपला सपोर्ट आहे हा आपला सपोर्ट आहे, या सपोर्ट पर्यंत मार्केट येईल. हा सपोर्ट एकदाचा ब्रेकडाऊन झाला तर मार्केटच्या नेक्स्ट लेवल आहे 5 मिनिट टाइम फ्रेमवर. मार्केट इथून तर ब्रेकडाऊन झालं तर मार्केटचा नेक्स्ट सपोर्ट आहे 59,750. मार्केट इथपर्यंत येऊ शकते बँक निफ्टी. सो प्रोबॅबिलिटी चान्सेस आहेत की मार्केट इंट्राडे मध्ये हे रिॲक्ट करू शकते.